मला वाटतं तुम्ही दोघं खूप पॉझिटिव्हली अप्रोच केलं याला, म्हणून ते घडू शकलं नाही का. तिची विल पॉवर खूप चांगली आहे आणि माझी आय एम ऑप्टिमिस्ट, म्हणजे इनक्युरेबल ऑप्टिमिस्ट म्हणतात तसं. मला वाटतं की नेहमी पॉझिटिव्हच होईल. पण ती फार जिद्दी आणि चांगली आहे, त्यामुळे आय थिंक इट वॉज अ गुड कॉम्बिनेशन. पण नेहमी घरामध्ये पण तुम्हीच निर्णय घेता. नाही, हा निर्णय मात्र तुम्ही घेतलात. हा घेतला कारण त्यावेळी असं मला वाटलं की मला काहीच हेल्थ इश्यू नाही आहे. तर आणि काय शेवटी सगळं माहिती पाहिजे आपल्याला की कोण डोनर आहे, काय आपल्याला कॅडव्हॅरिक याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडी चिंता असतेच ना. पर्सन मे बी फिट, पण काय बॅकग्राऊंड आहे, काय आहे, आपल्याला काही माहीत नसतं. तुम्ही आता मेडिकल प्रोफेशनल आहात, तुम्हाला माहिती देअर कुड बी मेनी अदर कॉम्प्लिकेशन्स. पण ते आम्हाला माहीत होतं की मला काही नाही आहे तसं, म्हणजे फॅमिलियल काही नाही, जेनेटिक काही नाही, फिट आहे फिजिकली मेंटली. त्यामुळे मला असं वाटलं की आपण काय, म्हणजे एवढा विचार नाही केला मी. दॅट वॉज इन्स्टंटली इट केम आउट ऑफ माय माउथ. पण नंतर असं वाटलं नाही ना, अरे आपण काय बोलून गेलो. दॅट इज द बेस्ट डिसिजन टेकन इन माय लाईफ. आणि मग तुमचं HLA टायपिंग केलं का? हो, कारण ABO इनकम्पॅटिबिलिटी हा एक इश्यू होता आणि HLA टायपिंग होता. त्यामुळे HLA टायपिंग केलं आणि फॉर्च्युनेटली आमचं बरंच जुळलं HLA टायपिंगसुद्धा. म्हणजे तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमची काय कुंडली वगैरे अशी मॅच केली होती का? काहीच नाही. म्हणजे आणि वी बिलॉंग टू डिफरंट कास्ट. आमचं काहीच झालं नव्हतं. आमचं अरेंज मॅरेज म्हणजे अरेंज बाय बोथ ऑफ अस, विच एव्हरीबडी ॲग्रीड टू. आणि म्हणजे काहीच नव्हतं, म्हणजे देअर इज नथिंग कॉमन. इट जस्ट म्हणजे कोइन्सिडन्स की ते कुठे झालं. भेटलात तुम्ही दोघं एकमेकांना? आम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये University. भेटलो. पण तुम्ही मॉलिक्युलर बायोलॉजी केलं आणि तुम्ही एम्ब्रिओलॉजी केलंय. हो, पण डिपार्टमेंट एकच होती, झुऑलॉजी. हे जरा स्पेशलायझेशन होतं, पण सगळे झुऑलॉजी बायोटेक्नॉलॉजी खालीच काम करत होतो. कोण कोणाच्या प्रेमात पडलं? म्हणजे मला असं वाटतं की मीच आता हे तुमच्याकडे विचारलं. बघतायत. नाही, मीच विचारलंय त्याला पहिल्यांदा. हो, पण ठीक आहे, म्हणजे पण ही इन्स्टंटली सेड येस. दॅट इज ऑल्सो ट्रू. हे त्यांचं दुसरं इन्स्टन्स झालं. तेव्हा येस म्हटलं आणि मी फार वेळ नाही घालवला. नंतर मला शॉपिंग, आय मे मेक अ मिस्टेक बट आय वोंट टेक मच टाईम इन डिसाइडिंग. त्या अजूनही त्या ब्लश होत आहेत. हो, पण या दोन्ही तिन्ही केसेसमध्ये डिसिजन चुकलं नाही, एक बरं झालं. तुम्हाला काय म्हणजे नक्की सिम्पटम्स काय होते? तुम्ही डायलिसिस केलं का? नाही, ॲक्च्युली काय झालं, 2008 साली मला प्रॉब्लेम झाला गायनेकॉलॉजीचा. म्हणजे मला ब्लिडिंग व्हायचं खूप. म्हणून मी माझ्या गायनेकॉलॉजिस्टकडे गेले चेकअप करायला. तर ते मला म्हणाले आपण सगळ्या टेस्ट करून बघूया. म्हणून तेव्हा फर्स्ट टाईम ॲबडॉमिनल सोनोग्राफी केली. त्याच्यात त्यांना असं कळलं की माझी एक किडनी कम्प्लिटली श्रिंक झालेली आहे. तर त्यांनी मला विचारलं, आणि तोपर्यंत माझे पॅरामीटर्स, ब्लड पॅरामीटर्स ॲब्सोल्युटली नॉर्मल होते. मग त्यांनी मला विचारलं तुला हे माहिती आहे का? म्हटलं नाही, मला काहीच माहीत नाही. ते म्हणजे लक्ष ठेव, कारण तुला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण तुझी एकच किडनी काम करते आहे, एक किडनी बिलकुल काम करत नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं. मग 2008 पासून दर थोड्या 6 महिन्यांनी मी टेस्ट करून लक्ष ठेवत होते त्याच्यावरती. 2012 साली असं व्हायला लागलं की ते माझं क्रिएटिनिन जे आहे ते रॅपिडली वाढायला लागलं. तोपर्यंत ते 1.72 ह्याच्यामध्ये राहायचं. मग डॉक्टर म्हणायचे यांनी काही प्रॉब्लेम होत नाही, कंटिन्यू. मग तेव्हा वेगळी काय अशी काळजी वगैरे घेतली होती का? काही नाही, कारण मला तसं काही सिम्पटम्सच नव्हते, मला काहीच नव्हतं. इवन 2012मध्ये जेव्हा ते वाढलं, म्हणजे ऑलमोस्ट 12मध्ये 6वरती गेलं होतं, तरी मला सिम्पटम्स काहीच नव्हते. आय वॉज फाईन. आणि मग 12च्या एंडला साधारण ते पुन्हा 6चं मला वाटतं 7वरतीच गेलं. मग तेव्हा मी ठरवलं की नाही, आता आपण नेफ्रॉलॉजिस्टकडे जाऊन नक्की त्यांचा ॲडवाईस घ्यायचा. त्यामुळे 13 साली आम्ही पहिल्यांदा नेफ्रॉलॉजिस्टकडे गेलो. तेव्हा 1 वर्ष ते म्हणाले आपण तुम्हाला डाएटनी कंट्रोल होतं का बघूया. म्हणजे जरी एवढं राहिलं तरी ठीक आहे, क्रिएटिनिन ह्याच्यापेक्षा वाढलं नाही तरी यू विल बी एबल टू मॅनेज, कारण तुम्हाला काही दिसत नाही आहेत सिम्पटम्स वेगळे. म्हणून 1 वर्ष मला त्यांनी पूर्णतः डाएट कंट्रोल करायचा प्रयत्न केला. म्हणजे काय तर प्रोटीन इंटेक कमी करायचं. ऑलमोस्ट म्हणजे मला फक्त राईस आणि व्हेजिटेबल्स असंच अलाउड होतं. आणि अमिनो ॲसिड सप्लिमेंट्स घ्यावी लागत होती खूप सारी. पण तसं करूनसुद्धा 13च्या एंडला माझं क्रिएटिनिन जवळजवळ 10पर्यंत गेलं. मग ते म्हणाले की नाही, आता असं दिसतंय की ते कंटिन्युअसली वाढतं आहे, त्यामुळे तुला 2 ऑप्शन्स आहेत, एक डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट. आणि त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की डायलिसिसमध्ये काय होतं आणि ट्रान्सप्लांटमध्ये काय होतं. डायलिसिस हे टेम्पररी रिलीफ आहे आणि
ॲक्च्युअल जे कॉज आहे त्याला तुम्ही काहीच करत नाही, म्हणजे ते तसंच राहतं. त्यामुळे सतत ते क्रिएटिनिन वाढत जाणार, युरिया वाढत जाणार आणि तुम्ही ते डायलिसिसनी क्लीनअप करणार ब्लड, एवढंच होतं. आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू बाकीच्या ऑर्गन्सवर पण इफेक्ट व्हायला लागतो. तर ते म्हणाले की तुम्ही मला विचाराल ॲडवाईस, तर आय वुड ॲडवाईज यू टू गो फॉर ट्रान्सप्लांट. त्याच्यात ह्या गोष्टी आहेत, डोनर पाहिजे असं सगळं त्यांनी सगळं समजावून खर्च सांगितलं. वगैरे. खर्च होतो, पण वन टाईम होतो ट्रान्सप्लांटमध्ये. डायलिसिसमध्ये एव्हरी टाईम यू गो फॉर डायलिसिस तुम्हाला ते करावंच लागतं पैसे. तर हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की मला डायलिसिस नाही करायचं. आणि ते म्हणाले की प्रिएम्प्टिव्ह ट्रान्सप्लांट केलं तर तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. एकदा डायलिसिस सुरू झालं की नाही, ते सुरू झालं ना की त्याच्यामध्ये एक तर सतत तिकडे जा, सतत ते टोचतात, मग सतत ते ब्लडमुळे आपल्याला हिपॅटायटिस Exactly. आणि कसली आपल्याला ते काय माहिती काय होईल, आणि आणि हळूहळू तो डाऊनफॉल होतो आणि होतोच आपल्या बरोबर म्हणजे. कोणाला तरी यावं लागतं, त्याचाही वेळ जातो. सुट्टी तर हे घ्यावी सगळं लागते. सुट्टी घ्यावी लागते. तर एक्सपेन्सेस त्याच्यामुळे दरवेळी, इन्फेक्शनचे चान्सेस तुम्ही म्हणले तसे. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की नाही, आपण आता ट्रान्सप्लांटच करायचं. आणि मग आम्ही सुरूच केलं. डिसेंबर 13ला ट्रान्सप्लांटची तयारी सुरू केली. अर्थात मला फिस्चुला करून ठेवला होता, कारण ते म्हणाले जर लागलं डायलिसिस तर तेव्हा आपल्याला घाई करता येणार नाही, तर तू करून ठेव. सुदैवाने मला तो लागलाच नाही त्यामुळे, कारण मी डायलिसिस केलंच नाही. फक्त प्लाझ्माफेरेसिस जेव्हा केलं नंतर, तेव्हा त्याचा एकदा उपयोग झाला. किती वेळा केलं प्लाझ्मा फेरेसिस? एकदाच केलं. तर त्यामुळे आम्ही ट्रान्सप्लांटला जायचं इमिडिएट निर्णय घेतला. आणि ते सगळं होऊन 14च्या मेमध्ये माझं झालं पण ट्रान्सप्लांट. त्यामुळे मला डायलिसिस नाही, काहीच करावंच लागलं नाही. आणि माझं म्हणजे सर्जरी झाली 23 मेला 2014च्या. तर 13 मेपर्यंत मी काम करत होते. मी 13 मेला सुट्टी घेऊन ट्रान्सप्लांटसाठी सुट्टी घेतली 13 मेला. म्हणजे तुम्ही तोपर्यंत पुणे विद्यापीठात ती शिकवत होती. मी 13 पूर्ण माझं मेपर्यंत. काम करत होते. काहीच मला फिजिकली काही फारसा त्रास होत नव्हता. थोडं थकवा यायचा एवढंच मला वाटायचं. पण मला ते एरिथ्रोपोएटिन चालू होतं, त्यामुळे माझं हिमोग्लोबिन व्यवस्थित होतं. पण तरी थकवा यायचा किंवा असं थोडा कंटाळा यायचा, जो मला येत नाही अदरवाईज, कामाचा कंटाळा यायचा. ह्याच्या पलीकडे मला कुठलंही सिम्पटम नव्हतं. तुम्ही कशी तयारी केली त्याची? म्हणजे एक तर हा जे वर्ष होतं तेव्हा तिला जो थकवा यायचा ते काही इतकं सोपं नव्हतं. म्हणजे ती थोडीशी अशी मेंटली थोडी नेहमीसारखी नसायची. त्याच्यात एक माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे मी बोलायचो खूप. म्हणजे घरात मी जास्त बोलतो आणि थोडं म्हणजे पॉझिटिव्ह असं बोलणं वगैरे असं असल्यामुळे. आणि त्यावेळी मुलगी नव्हती, ती डेहराडूनला होती, PhD करत होती. त्यामुळे आम्ही दोघंच होतो घरात. आई होती हिची, पण त्याही फारशा बोलत नाही. तर त्या याच्यात साधारण आम्हाला म्हणजे हिचे मला बरं वाटत नव्हतं, कारण तिला काहीच नॉनव्हेज घेता येत नव्हतं, दूध आवडतं ते घेता येत नव्हतं. पण एकदा ट्रान्सप्लांटचं ठरल्यावर मात्र खूप धावपळ झाली तशी. 5 महिन्यात सगळं झालं. त्याच्यात बऱ्याचशा लिगल गोष्टी वगैरे असतात, कदाचित आपण बोलू त्याच्याबद्दल. पण ते करण्यात वेळ बराच जातो. पण त्यात हॉस्पिटलच्या तिथे सोशल वर्कर्स असतात, त्यांची पण मदत होते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.